म्हणजे शून्य. हां चळवळ होती म्हणून मी गेलो, राबलो आणि आपले विचार पोचवले. बरोबर आहे. आणखी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आणखी काय असे प्रभावी व्यक्तिमत्व आलेत का की ज्यांच्यामुळे तुमच्या साहित्यावर किंवा उपक्रमावर काही परिणाम झालेला आहे असे असू शकतात? अनेक नावं सांगता येतील. हां हां जसं मी म्हणालो की ग्रेस. गिरीश सारखा कवी हम्म. मराठीत झाला नाही बरोबर आहे, आणि 100% बरोबर. पुढे शक्यता हम्म. दिसत नाही. हम्म. तर त्यापैकी एक मला ज्यांची प्रेरणा नेहमी मिळाली ते कविवर्य सुरेश भाट. हां हां सुरेश भाट यांना मी खूपच मानतो. हो. कारण या माणसानं जे दिलं मराठी साहित्याला ते कुणीही दिलं नाही. त्यानंतर उमेश चौबे होते, ते गेले आता. हो हो. पण उमेश चौबे यांनी मला पत्रकारिता शिकवलं. हम्म. पत्रकाराने कसं राहावं हे त्यांनी शिकवलं. बरोबर आहे. म्हणजे आपण एक चांगले नाटककार, चांगले कवी, चांगले काय म्हणतात त्याला व्यक्तिमत्व आणि मिलनसार मित्र, म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वातून म्हणजे एकतर आक्रमकता आहे, विद्रोहाविषयी चीड आहे, परंतु प्रज्ञा मैत्रीसुद्धा हा भाव आहे. म्हणजे आणि आपण आपल्या साहित्यातून बुद्ध साहित्याचा किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याबद्दल सांगितलं तर छान नाही, वाटेल. निश्चित. मी तुम्हाला सांगतो हां हां की माझी आई जी सकाळी गाणी म्हणायची हां हां तर ती मला जी प्रेरणा भेटली हो हो तेवढ्या सकाळी 6 वाजता हां हां तर ती मला प्रेरणा भेटली आणि मी लेखन सुरू केलं. हो हो जसं मी सांगितलं की सुरेश भट, हां हां उमेश चौबे हो किंवा ग्रेस, हां हां तर हे जर किंवा भाऊ समर्थ, भाऊ समर्थ भाऊ समर्थ. म्हणजे भाऊ समर्थ मला म्हणायचे अमर रामटेके अमर रहे. क्या बात है, अमर रामटेके अमर रहे. हाँ, क्या बात है, बढ़िया. भाऊ जय भीम अमर रामटेके अमर रहे. हां हां तर असं ते एक आठवण होती त्यांची, भाऊ समर्थांची. आणि मग आणखी सध्याचं मला आठवत नाही. आणि बरोबर आहे. तर आपण म्हणजे चळवळी चालविल्यात तर काही आपली चळवळीच्या संदर्भामध्ये, नाटकाच्या संदर्भामध्ये काही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत का? हो, ते सांगितलं. ते कॉम्रेड जोशी हां जोशी. हे 2 अंगी नाटक हो हो मी प्रकाशित केलं हां हां आणि दीक्षाभूमीवर हां. एकाच दिवसात 1000 प्रती विकल्या. अरे वा, क्या बात. इतके लोक असं हम्म. तिथून लोक जायचे. हां हां तिथे एका माणसाला उभं करून हां हां. त्याच्या हातात ती पुस्तकं द्यायची अरे वा. आणि तो पैसे घेऊन त्यांना. हां हा एक रेकॉर्ड आहे. बरोबर. एका दिवसात 100 100 1000 पुस्तकाचा नाही, हा रेकॉर्ड आहे. बरोबर आहे. आपलं जे शहर नाटकाचं पुस्तक माझ्याकडे, मी जेव्हा तिथे धंतोलीत राहायचा संगीता लॉजमध्ये, तर हा घेऊन आला होता कोण, सुनील रामटेके. त्यावेळेस मी घेतलं होतं ते शहर आणि ते वाचल्यावर तर तुम्ही तर एक प्रयोगच केला होता इथे धनवाच्या रंगमंदिरमध्ये. तर त्याच्यामध्ये मी व्हायोलिन वाजवलेली होती. हां, ते आठवत असेल की त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याचा वंदना जीवनेचा अभिनय आणि व्हायोलिन. हां, वंदना कोटंबे. तर ते फार घडलेलं होतं त्या काळात. झाली का? हां, कदाचित झाली. बरोबर आहे. हो ना. अतिशय म्हणजे चांगले प्रसंग आहेत, चांगले कलाकार घडविले. आता जास्त म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा आपला जे खरा जो काय म्हणतात त्याला छंद आहे तो कविता लेखनाचा. तर या मुलाखतीचा शेवट आपण काय करू, कविता वाचनाने करू. तर एक आपली दमदार कविता ऐकवाल, हिंदी असो मराठी असो कोणती असेल चालेल. तर ऐकवा, मग आपला निरोप घेता येईल. एक हिंदी कविता मी सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे लम्हा. हां हां. क्षण. क्षण. अभी अभी सूरज की बगल से. अच्छा. अभी अभी हाँ. सूरज की बगल से
हाँ एक लम्हा गुजरा। क्या बात है। अभी अभी सूरज की बगल से एक लम्हा गुजरा। हाँ। लम्हा हाँ कोई कैद खाना नहीं होता। हाँ। वाह। लम्हा हम्म, कोई कैद खाना नहीं होता, पर फिर भी इसमें कैद है दर्द हमारे तुम्हारे उनके। वाह, क्या बात है। बहुत बढ़िया। पर सचमुच। फिर भी इसमें कैद है हम्म, दर्द हमारे हाँ तुम्हारे उनके। उनके जिनके सिर पर कोई साया नहीं होता। वाह वाह क्या बात है। उनके जिनके सिर पर कोई साया नहीं होता, हाँ फिर भी सूरज पाने की चाह हाँ जो उछलते हैं। हाँ फिर भी सूरज पाने की चाह जो उछलते हैं, गिरते हैं, संभलते हैं, फिर उछलते हैं। क्या बात है। गिरते हैं, संभलते हैं, फिर उछलते हैं। मैं रुककर ये पल सोचता हूँ, मैं रुककर ये पल सोचता हूँ। लम्हा सूरज की बगल से कोई तो लम्हा ऐसा आए जो किसी कैद खाने की दास्तान न लगे। सचमुच आपका लम्हा अमर लम्हा है। और कभी एक वो छोटा सा गीत था ना, तेरा मेरा प्यार अमर है। हाँ, फिर क्यों लगता मुझको डर। डर। लेकिन डर मुझे बिल्कुल नहीं लगा, आपसे तो प्यार ही मिला है। प्यार। प्यार से मिलते रहेंगे। और आपने क्यों ना हो छोटी सी मुलाकात दी, दिल का मुलाकात दी। ताराचंद चौहान जी ने आपकी मुलाकात ली, मैंने कोशिश की, तो आपका तहे दिल से मैं शुक्रगुजार हूँ, स्वागत करता हूँ। हमेशा मिलते रहेंगे। और आपका साहित्य और आपकी प्रतिकृतियाँ और आपका सेहतनामा अमर रहे, ये आपको मनोकामना देते हुए मैं आपसे विदा लेता हूँ। जय भीम, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय। मित्रांनो, सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर एक दिलखुलास मुलाखत माननीय ज्येष्ठ नाटककार अमर रामटेके यांची। तर या मुलाखतीला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब फॉरवर्ड करा। आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला अवश्य सबस्क्राईब्स करा। सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी, महत्त्वाचा विचार, महत्त्वाचा मशवरा, महत्त्वाच्या सुधारणा, महत्त्वाच्या कल्पना, महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा। आम्ही त्याचे पालन करू। आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार। जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय, जय भारत। जय भारत।